युवराजची। भर उन्हामध्ये कॅन्सरच्या गाठी घेऊन लढवय्या युवराज सिंग मैदानात आला व क्षणाचाही विलंब न करता धडाकेबाज अशी खेळी युवराजने सुरू केली। युवराजकडे बघून कोणालाच वाटत नव्हते की युवराज कॅन्सरच्या गाठी घेऊन मैदानात आलेला आहे आणि तो कॅन्सरग्रस्त आहे। युवराज पेव्हिलियनमधूनच जणू सेट होऊन आला होता असे सर्वांना वाटत होते आणि तसेच तो लीलया फटके देखील खेळत होता आणि युवराजसोबत भारताचं टॅलेंट व भविष्य असा विराट कोहली हा देखील त्याच युवराजला तोडीस तोड असा खेळ करत होता आणि भारताचे भविष्य सुरक्षित हातांमध्येच आहे हे कोहली आपल्या बॅटिंगने दाखवून देत होता। विराट व लढवय्या योद्धा युवराजने डाव सावरत आक्रमक खेळ सुरू ठेवला। युवराज तर खूपच आक्रमक खेळत होता। विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले, लगेचच युवराजने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले। विराटने अतिशय संयमाने खेळ खेळला होता। दोघांची तब्बल 122 धावांची भागीदारी झाली होती, पण 33व्या ओव्हरमध्ये जुना झालेला चेंडू इनस्विंग झाला व कोहली त्रिफळाचीत झाला। त्याची विकेट देखील रवी रामपालनेच घेतली होती। पहिल्या 3 विकेट या रवी रामपालनेच घेतलेल्या होत्या, पण कोहलीने जाता जाता भारताच्या हिटर्ससाठी एक बेस्ट असा प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला होता, बेस्ट असा प्लॅटफॉर्म सजवला होता। आता मैदानात कॅप्टन धोनीची एंट्री झाली होती। इकडे मात्र युवराज काही केल्या थांबत नव्हता। रणरणत्या उन्हात युवराजचा खेळ बघून कोणाला शंका आली नाही की याच्या रक्तामध्ये कॅन्सरच्या गाठी आहे आणि हा इतका मृत्यूशी झुंज करत का, तर भारताचे स्वप्न आणि सचिनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करतोय। आणि धोनीने देखील समजदारी दाखवत स्ट्राईक जी होती ती युवराजकडे कंटिन्यू ठेवली आणि युवराजने फक्त आणि फक्त फटकेबाजी करायला सुरुवात केली व भारताच्या टीमला 200च्या पुढे नेले आणि युवराज देखील 90त पोहोचला। 40व्या ओव्हरमध्ये टीम 213 धावांवर असताना युवराज सिंग नावाच्या वॉरियरने आपले शतक पूर्ण केले व संपूर्ण स्टेडियम दणाणून गेले। युवराजचे शतक हे सर्वार्थाने परिपूर्ण होते, कारण त्यामध्ये कुठलाही वेडावाकडा असा शॉट नव्हता। रिस्क फ्री क्रिकेट खेळत युवराजने आपले शतक पूर्ण केले होते, परंतु पुढच्या ओव्हरमध्ये देवेंद्र बिशूला पुढे येऊन ताकदवर असा षटकार मारण्याच्या नादात किंवा प्रयत्नात MS धोनी स्टंप आउट झाला व 22 धावा करून पेव्हिलियनमध्ये परतला। परंतु